हे बघा इकडे एक साडीला फॉल दीदीनं शिवून दिली आहे. आता दुसरी साडी शिवायली आहे, फॉल लावायली आहे. तर एक साडीला अगोदर दिली आहे, तर मी इथं बसून असा फॉल लावून घेतलेला आहे आणि इतक्या साऱ्या साड्या पडलेली इथं. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आजचा भरपूर असा रेडा तर तुम्ही बघितलेलाच आहे. तर भरपूर असा इकडं साड्याचा ढिगारा पडलेला आहे आणि आम्ही ऑनलाईन फॉल मागून घेतलो होतो. तर 10 फॉल आलेले होते ऑनलाईन आणि आता ये 2 साडीला दीदीनं फॉल लावून घेतली आहे. आता परत त्याला ते शिलाई करून घ्यावं लागते, हात शिलाई. तर आता मी ते एका साडीला अर्धी केलेलं आहे आणि दादा आलेला होता, म्हणलं आता वरणाला फोडणी टाकून द्यावं त्याला जेवायला. तर मी वरणाला फोडणी टाकून घेतलेली आहे. दादा मध्ये बसलाय, आलाय आणि दीदी इकडं बसली आहे, फॉल लावून दिली आहे. एक साडीला पांढरे अगोदर फॉल लावून दिली. नंतर आता ते मोरपंखी साडी ते पण मी ऑनलाईनच घेतलेली आहे. आणि जे पांढरी साडी आहे इकडली, हे बघा इथली, ते साडी म्हणलं तर मी ज्या लातूरला दुकानामध्ये काम करत होते का तिथं घेतलेली आहे ते साडी. आणि त्याला फॉल इतकी दिवस नाही लावले आणि आत्ता लावायला घेतलेली आहे. तर अर्धा फॉल झालेला आहे. आता बाकीचा फॉल ते पण लावून घेणार आहे. म्हणलं अगोदर व्हिडिओ बनवावं, नंतर मग आता तिचं ते फॉल लावणं पण झालेलं आहे हे इकडल्या साईडला. चला मग बघूया आता आपण. हे बघा किती छान असा बारीक मस्त असा फॉल लावलेला आहे. हे बघा एकदम छान फॉल लावून घेतलेला आहे. हे बघा एकदम बारीक शिलाई घेऊन मस्त फॉल लावलेला आहे दीदीनं इथं. आणि ह्या पण साडीला तसंच लावून घेतली आहे. आता कंटाळा आलाय तिला. तर अर्धा राहिलाय का झालाय? झाला का पूर्ण? तर पूर्ण फॉल झालेला आहे. तर 2 साड्याला फॉल लावून घेतले आणि पहिली वेळेसच आम्ही हे फॉल लावलं. ह्या पहिलं अगोदरच्या साडीला बघितलो आम्ही. हे बघा जुन्या साडीचा फॉल बघितलो आणि मग तसंच लावायला सुरुवात केली. तर असा आलाय फॉल आता लावता मला. हे बघा तर इतका झालाय, इथपर्यंत आलाय आता. आणि इकडला पण चालू आहे, आणखीन भरपूर साड्या येतात. तर हे बघा हे पण साडी मी देवणीला घेतलेली आहे आणि हे गावातच घेतलेली होती, लॅटरीवर म्हणून घेतलेली होती. आणि हे म्हणलं तर मी तिथं काम करत होते, तिथं सगळ्याला गिफ्ट दिलेल्या होत्या एक एक साड्या. आणि तिरुपती साडी पण घेतलेली आहे बघा, घाण झाली बघा थोडी. तर हे बघा तिरुपती साडी. आणि इकडं भरपूर साड्या आहेत अशा. इतकं सारं शिवून घ्यायचेत कपडे. तर आता एक एक करून आम्ही सगळे कपडे शिवून घेणार आहे. कनी दीदी? हां तरी आता झाले, आता थोडं राहिलंय, अर्धा फॉल झालाय आता. तर परत अर्धा बाकी राहिलाय. आणि तर 2 साड्याला दीदीनं फॉल लावून घेतली. आता 2 साड्याला मी फॉल लावून घेते, म्हणजे का नंतर हात शिलाई करत बसता येतंय. तर मिशन भरपूर दिवस झालं बंद होती आणि चालू करून घेतले. म्हणलं थोडं थोडं घरच्या घरी लावावं. तर कुणाला इथं आमच्या गावाची तर माहिती सगळ्यालाच आहे की आमच्या गावाला काही इथं भेटत नाही, दुकान वगैरे काही नाही. तर ऑनलाईन फॉल मी घेतलेले होते, म्हणजे मिशोन हे फ्लिपकार्टहून मागून घेतलेले होते. तर ते फॉल आले, 10 फॉल घेतलेली इथं आणि भरपूर साड्या इथं पडलेली इथं. आता एक 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 सगळे लावून घेणार आहे.
आणि थोडं थोडं मग नंतर का ते हात शिलाई करत बसता येते, आहे का नाही दीदी? म्हटलं पटकन लावून घ्यावं. आणि फॉलला पैसे बी लई चालल्यात माहितीये का, एका साडीला 50-50, 60-60 रुपये चालल्यात. म्हणलं घरी बसून आपण काय काम करावं, तेवढं तर करावं. तर आता एक एक साडीला मी सगळ्या साड्या छान करून घेणार आहे आणि फॉल पण लावून घेणार आहे. परत हे पदर शिवायचे होते ते पण शिवून घेतलेली बघा. हे काय इकडं पिकोला टाकायची काही गरजच नाही, तर अशी बारीक छान मी शिलाई मारून घेतली. आणि थोडा थोडा दोरा दिसायला लागलाय. पर दोरा कसा आहे सांगू का, जे आहे आपल्यापाशी त्याच्यातच म्हणजे ऍडजस्ट करावं लागतंय. तर कलरचा दोरा नसला तरी पण थोडंफार मॅचिंग झालं तर पण हेच वापरावं लागतंय. का सांगू का, इथं काही लवकर मिळत नाही. आणि जेव्हा आणायचं असेल त्यावेळेस मग दुसऱ्या गावाला जाऊन मग ते घेऊन यावं लागते. मग ते कोण जावा कोण आणा परत, मग त्याच्यासाठी कशाला, म्हणून जे आहे ते त्याच्यामध्येच आपण ऍडजस्ट करत आहे. तर आता मी पटकन लावून घेते फॉल साड्यावाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आता भरपूर साड्या तर भरपूर आहेत, पर कसं एक 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 करावं लागतंय साड्या. आता साडी माझ्या हे खुर्ची खाली गेली आहे बघा. पटकन लावून घेते. आणि इतका सारा पसारा पडलेला आहे साड्या वगैरे सगळ्या. हे परत फॉल लावून घ्यायचे तर आणि भरपूर फॉल इथं लावायचे. तर इथं बघा एवढ्या साड्या आहेत, एवढे फॉल आहेत. तर आज काही होत नाहीत असं मला वाटायला लागले. रीलला काही आहेत तिथं थोड्या. आणि तिथं कपड्याचा पण ढिगारा पडलेला आहे. इतके मोठे कपडे पण ते शिवून घ्यायचे तर फिटिंगचे. हा फिटिंग करायचे. परत नव्हे देवीचे काही ड्रेस आहेत, आहे की नाही दीदी? आणि आता ते फॉल करायला काही लय, फॉल बसवायला काही लय वेळ नाही लागत. परत ते शिलाई जी राहते त्याची तेच करून घ्यावं लागते पटपट. म्हणजे ते तर मान करावं लागतंय. त्याच्यामुळं का अगोदर सगळं हे काय फॉल लावून घेते, म्हणजे कसं पटकन नंतर एकदा ते सुई दोरा घेऊन बसलं का नंतर थोडं थोडं एक 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 साडी करता येते. तर बघा हे बघा, ह्या साडीला फॉल असा लावलेला आहे मी आणि अशी छान शिलाई मारून घेतली. म्हणजे ह्या साईडला पिको येतंय तर मी अशी शिलाई मारून घेतली. जे आहे ते आपल्यापाशी कसं ऍडजस्ट करायला पाहिजे. तर कुठल्या गावाला जावा, कुठं टाका, काय करा, मग त्याच्यासाठी जे आमची जुनी मिशन होती तेच मी त्याला चालू करून आणि ते सगळं आता कपडे वगैरे शिवून घेणार आहे. परत आम्हाला आणखीन धुणं भांडे काढायची, तर म्हणजे विटाळ काढायचा आहे. तर परत आम्हाला कसं धुणं भांडे घर सगळं आवरायचे. आणि आम्हाला कसं विटाळ पडलेला आहे. तर आमचे चुलत दीर वारलेली, तर ते विटाळ वगैरे सगळं काढायचे आम्हाला. आणि ह्यांचं गाव कसं दुसऱ्या गावाला लांब आहे. आणि तिथं तिथं आम्ही मातीला गेलो होतो. परत तिथं आणखीन आपल्याला ते आम्हाला तिथं घास घालायला पण जायचे. म्हणजे विटाळ सगळं धुणं भांडे काढून नंतर तिथं जावं लागतंय. तर म्हणलं अगोदर कसं सगळं हे कपड्याचं आवरून घेतलं का नंतर आणखीन ते धुवावं लागतंय. मग त्याच्यामध्ये आणि इकडले तिकडं तिकडले इकडं असं होत जातंय. म्हणलं आधीच तयारी करून घ्यावं म्हणजे पटपट धुणं पण धुता येतंय. मग त्याच्यासाठी का अगोदर सगळं क्लीन करून तिथल्या तिथं ठेवलं का मग नंतर पटपट पटपट आवरता येते. आणि मग आता मी एवढं फॉल लावून घेणार आहे. आता एकच साडीला घेणार आहे, तर दीदीनं 2 साड्याला घेतलेला आहे आणि मी हे एक साडीलाच घेणार आहे. आणि पटकन आवराआवरी करून घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी घरी जी फॉल पिको करते ते तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणखीन भेटूया आणखीन पुढल्या व्हिडिओमध्ये. छान छान कमेंट करा. तर आमचे कसं गावाकडचे व्हिडिओ राहतात त्याच्यामुळं का लाईक करत जावा, कमेंट करत जावा, सपोर्ट करा.
म्हणजे सबस्क्राईबर करा. चला मग भेटूया आणखीन पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.